तर मित्रांनो, आज आपलं काम झालेलं आहे फायनल. जे के वडाची वाडीपाशी म्हणजे बादलीवाडी आपलं काम काल स्ट्रक्चर मारून झालं होतं, लाईट पाय थांबलं होतं मित्रांनो. विषय काय होतो, पूर्ण फायनलचा व्हिडिओ टाकायचं म्हणलं की व्हिडिओ मोठा होतो, त्यामुळं पाहायला तुम्हाला पण हे होतं, स्किप करावा लागतो. तर मोठा होतं त्यामुळं आधी आपण एक कालचा व्हिडिओ टाकला स्ट्रक्चर मारल्याच्या नंतर, आणि आज एक टाकणार आहे आपण फायनल झाल्याचा लुक. तुम्हाला व्हिडिओ बघा आता कसं वाटते, रूम काल कशी दिसत होती कालच्या व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये कशी दिसणार आहे बघा. तर बघा मित्रांनो, झालेला आहे फायनलचा लुक आपल्या कामाला. बघा कसं दिसतंय. बरेच लोकांना वाटायचं की बाबा 2x2 सिलिंग म्हणल्यावर जरा असं तसंच वाटतंय काय की, पण एक नंबर दिसतंय मित्रांनो. स्लॅबसारखं आहे, एकदम क्वालिटी बाज दिसणार आहे मित्रांनो. क्वालिटी पण आपल्याकडे मटेरियल एकदम क्वालिटीच भेटणार आहे. तुम्ही लाईटी फिटी वगैरे तुम्ही जर लावल्या तर एक नंबर लुक येतोय. तर आता दिवसा असल्यामुळं लाईटीचं जरा हे होतं आहे मित्रांनो, काही दिसून येत नाही. संध्याकाळी एकदम झकास वाटणार आहे. तर काम एकदम टोटल फायनल झालेलं आहे आपलं 2x2 सिलिंग. तर कालच्या व्हिडिओमध्ये कसा दिसतोय लुक आणि आजच्या व्हिडिओमध्ये बघा कसा दिसतोय लुक. एकदम झकास अशी रूम दिसायला लागली. तुम्हाला असं वाटणार नाही की आतमध्ये आल्यावर पत्राचं आहे. तर काल कसं दिसत होतं आणि हीटला पण फरक पडला. काल किती गरम धग 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 व्हायचं, आज अजिबात गरम आहे. आज टायमिंग आहे साधारणतः 11-12चा टायमिंग आहे मित्रांनो. अजिबात गरम होत नाही. आणि हे शीट जे आहे आपलं प्लॅस्टर ऑफ पॅरिस येते, त्याला PVC कोटिंग येते मित्रांनो. तुम्हाला सॅम्पलसाठी दाखवतो एक तुकडा मित्रांनो. तर हे आपला 2x2चा सिलिंगचा तुकडा आहे. तर हे प्लॅस्टर ऑफ पॅरिस म्हणजे आपलं जे प्लॅस्टर ऑफ पॅरिस राहतं ते शीट राहतं, वरून ह्याला PVC कोटिंग आहे मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही, जेणेकरून तुमचं गळलं तरी काय प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो. पूर्ण अशी PVC लेअर राहते त्याच्यावरून मित्रांनो, जेणेकरून गळल्याच्या नंतर काहीच होणार नाही. आणि पाठीमागून सिल्वर कोटिंग येते मित्रांनो. अशा प्रकारे पुढून व्हाईटमध्ये येते आणि मस्त असा लुक दिसतोय मित्रांनो. हाईट पण मापत आहे रूमची, एक 8.5 फूट हाईट आहे मित्रांनो. कशी काय दिसते एकदम झकासमध्ये. आपण त्या मालकांना पण विचारू बाबा कसं कसं झालं आहे, कसं म्हणजे हीट मेंटेन वाटते की नाही. तर आपण मालकांना विचारू कसं काय झालं आहे काम, कसं काय झालं आहे का काम. एक नंबर झालं. कालच्या आणि काम करण्याआधीच आता हीटचा काय फरक वाटतोय का तुम्हाला? फरक वाटतोय आता. गरम होत आहे का आता? गरम गरम गार एकदम वाटतंय. वाटतंय का नाही? काल गरम होत होतं का नाही? गरम होतं. आज बरं वाटतंय नाही? आज गार वाटायला लागले. हां. आणि आपली सर्व्हिस कशी काय वाटली? एक नंबर झाले. हां. आपण सांगितलंय वेळेवर आलं असं? वेळेवर आलं, व्यवस्थित करून दिलं. बरं सांगा. आपण सांगा माणसाने पण की बाबा एकदम ओके मध्ये आहे. ओके एकदम काय नाही, व्यवस्थित करून दिले सगळं. वेळेवर हजर राहील. हजर काय किरकिर नाही काय नाही. आणि क्वालिटी कशी आहे आपल्या मटेरियल? एक नंबर आहे. हां. चालते. तर मित्रांनो, झालेलं आहे फायनल. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आपली इंस्टावरती आयडी आहे अमोल देशमुख 077 आणि यूट्यूबला सर्च केलं तर अमोल देशमुख, अमोल फायबर कोटिंग सर्च केलं तरी येतं मित्रांनो, काय अडचण नाही. चला तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.